दुपारची वेळ होती. राघव त्याच्या ऑफिसच्या कामात व्यस्त होता. तेवढ्यात त्याला आपल्या मोठ्या बहिणीचा फोन आला. त्याला वाटले की कदाचित त्याची मोठी बहीण त्याला संध्याकाळी घरी जाताना काहीतरी घेऊन यायला सांगेल. असा विचार करून त्याने फोन उचलला. कारण याआधीही त्याची बहीण त्याला ऑफिसमधून घरी परतताना काही ना काहीतरी आणायला सांगायची. राघवने फोन उचलून कानाला लावताच त्याच्या हातातून फोन निसटला आणि तो जमिनीवर पडला. कारण तो ज्या वडिलांच्या पायाला रोज स्पर्श करून घरातून बाहेर पडायचा ते आता या जगात नाही, यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. तो पटकन घरी निघून गेला. तिथे गेल्यावर त्याने पाहिले की त्याची आई त्याच्या वडिलांजवळ बसली होती आणि त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत होती. पण राघवचे वडील आता लाजेने कायमचे झोपी गेले होते आणि त्या लाजेचे कारण त्यांची सर्वात लहान मुलगी पायल होती, जी आठवड्यापूर्वी घरातून पळून गेली होती. दुपारचे 3 वाजले होते, पण राघवच्या घरात आणि परिसरात मध्यरात्रीसारखी शांतता पसरली होती. त्याच्या आईची अवस्था इतकी वाईट झाली होती की आता तिचा आवाजही निघत नव्हता. फक्त डोळ्यातून अश्रू वाहत होते. आज राघव इतका असह्य झाला होता की तो त्याच्या आईसाठी इच्छा असूनही काही करू शकत नव्हता. कारण जर एखादी व्यक्ती हे जग सोडून गेले की त्या व्यक्तीला परत आणणे कोणाच्याच हातात नसते. त्याला पाहताच त्याची आई ढसढस रडायला लागली. तिचे अश्रू राघवच्या मनाला भिडत होते. त्याच्या घरातील कोणालाही पायल असं काही करेल याची अजिबात अपेक्षा नव्हती, कारण ती घरात सर्वांची लाडकी होती. पायलने जे काही केले होते त्यामुळे तिचे संपूर्ण कुटुंब खूप दुःखातून जात होते. परंतु तिच्या वडिलांना या गोष्टीचा सर्वात जास्त त्रास सहन करावा लागला. ते हा धक्का सहन करू शकले नाहीत आणि आठवड्याभरात त्यांचा मृत्यू झाला. राघवने रडत असलेल्या आपल्या मोठ्या बहिणीच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, तायडे, धीर धर. आता आपल्याला दोघांनाच आईची काळजी घ्यायची आहे. यावर त्याची बहीण म्हणाली, पण राघव, आत्तापर्यंत आपण सगळ्यांना खोटं बोलत आलो की पायल शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात गेली आहे. तर आता अशा कठीण वेळी पायलच्या गैरहजेरीवर आजूबाजूची लोक प्रश्न उपस्थित करतील. मग आपण त्या लोकांना काय उत्तर देणार? बहिणीचे बोलणे ऐकून राघवचे डोळे ओले झाले. कारण त्याला माहीत होते की आता लोकांना नक्कीच प्रश्न पडेल की पायल असे कोणते शिक्षण घ्यायला गेली आहे जी वडिलांच्या निधनानंतरही येऊ शकली नाही. आणि जर त्यांनी हा प्रश्न मला केला तर मी त्या लोकांना काय उत्तर देणार? हा विचार करून राघवचे मन एकदम सुन्न पडले. आता त्याला सर्व काही सांभाळायचे होते. सर्व नातेवाईक आल्यानंतर राघवच्या वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. राघव आठवड्याभरापासून त्याची धाकटी बहीण पायलचा शोध घेत होता, पण ती कुठे गायब झाली होती हे त्याला समजत नव्हते. राघवने पोलिसातही तक्रार नोंदवली होती, मात्र पोलिसांना सुद्धा पायलची कोणतीही खबर मिळाली नाही. पायल कोणासोबत गेली आणि ती कुठे गेली राघवला काही समजत नव्हते. पण काही दिवसानंतर पायलच्या कॉलेजमधून राघवला कळलं की पायलची तिच्या वर्गातील एका मुलाशी खास मैत्री होती. राघवने त्या मुलाबद्दल आणखी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला कळले की त्या मुलाच्या घरात फक्त त्याची आई आणि त्याची लहान बहीण असे ते तिघेच राहतात. खूप वर्षांपूर्वी त्या मुलाच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर त्याच्या आईने गावाकडील जमीन विकली जेणेकरून त्या आपल्या मुलाला शिकू शकेल. राघवने त्या मुलाच्या घरी जाऊन चौकशी केली, तेव्हा त्याची आई म्हणाली की माझा मुलगा असं कधीच करू शकत नाही. तो आठवड्याभरांपूर्वीच कामानिमित्त दुसऱ्या शहरात गेला आहे. आम्ही गरीब लोक आहोत. मला खात्री आहे की माझ्या मुलाचा यात काही दोष नाही. राघवला त्या मुलाच्या आईच्या बोलण्यावर अजिबात विश्वास बसला नाही. त्याला असं वाटत होतं की त्या बाईचा गळा दाबून तिला मारून टाकावे, जिने त्या नालायक मुलाला जन्म दिला. पण राघवने असे काही केले नाही, कारण या सगळ्यात त्या महिलेचा काही दोष नव्हता. त्याने आपल्या रागावर नियंत्रण ठेवलं आणि तो घरी परतला. राघव
त्याची धाकटी बहीण पायलवर सर्वात जास्त प्रेम करत होता. पायल सर्व काही त्याला शेअर करायची आणि त्याला पायलच्या सर्व आवडीनिवडीही माहीत होत्या. पण पायलने ही गोष्ट त्याच्यापासून लपून ठेवली होती आणि ती त्या मुलासोबत पळून गेली. त्यामुळे राघवच्या घराची इज्जत मातीत मिसळली गेली होती. आता राघवला सर्वात जास्त काळजी त्याची मोठी बहीण गीताची वाटत होती, जिचे लग्न 2 महिन्यांपूर्वीच एका चांगल्या कुटुंबात निश्चित झाले होते आणि लवकरच लग्न होणार होते. गीताच्या सासरच्या मंडळींना हे कळल्यावर कदाचित ते हे नाते तोडू शकतात अशी भीती त्याला वाटत होती. आणि जर असे काही घडले तर त्यांची संपूर्ण परिसरातच नव्हे तर समाजातही खूप बदनामी होईल. हा विचार करून राघव खूप अस्वस्थ झाला होता. त्यामुळे तो घराबाहेरच बसून राहिला. घरात गेल्यावर त्याला गुदमरल्यासारखे होऊ लागायचे. पण बराच वेळ बाहेर बसल्यावर त्याच्या बहिणीने त्याचा हात धरून त्याला घरात नेले. त्यानंतर राघव त्याच्या खोलीत जाऊ लागला. तेव्हा त्याच्या बहिणीने त्याला सांगितले की आईने जेवण केले नाही. तू जर तिला समजून सांगितले तर कदाचित ती तुझं ऐकेल आणि जेवण करून घेईल. असं म्हणत ती राघवचा हात पकडून त्याला आईच्या खोलीत नेऊ लागली. राघव त्याच्या बहिणीला म्हणाला, नाही तायडे, मला आईच्या खोलीत जायचे नाही, कारण तिचे रडणारे डोळे माझे हृदय फाडत आहे. यावर त्याची बहीण म्हणाली, नाही राघव, आईला यावेळी आपल्या दोघांचीही गरज आहे आणि आता आपल्या दोघांनाच तिला आधार द्यावा लागणार आहे. असे म्हणत त्याची बहीण जबरदस्तीने त्याला आईच्या खोलीत घेऊन आली. राघवची आई आपल्या खोलीत बसून रडत होती. ते पाहून राघवने रागाच्या भरात त्याच्या मुठी आवळल्या होत्या, कारण यावेळी त्याला त्याची धाकटी बहीण पायलवर खूप राग आला होता. पायलला शोधून तिची तिथेच हत्या करावी असे त्याला वाटत होते. राघवच्या आईने राघवकडे पाहिलं आणि म्हणाली, राघव, माझं कुंकू आणि स्वतःच्या बापाला गिळून टाकणाऱ्या त्या नालायक मुलीबद्दल काही माहिती मिळाली का? आईचे बोलणे ऐकून राघवने डोळे खाली केले. मग त्याची आई म्हणाली, राघव बेटा, मी हे सर्व पायलच्या काळजीपोटी बोलत नाहीये. मला गीताची काळजी वाटते. पायलमुळे गीताचे ठरलेले लग्न मोडू शकते, कारण ज्या घरातील मुलगी पळून जाते अशा घरातील दुसऱ्या मुलीला त्या आपल्या घरची सून कधीच बनवू शकत नाही. राघव बेटा, काही कर, पण त्या पायलला कसल्याही परिस्थितीत शोधून घेऊ नये. तुझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. एका मुलीने आपली इज्जत बिघडवली आहे, ज्यामुळे तुझे वडील या जगात आपल्याला एकटे सोडून निघून गेले. हे ऐकून राघवला त्याची लहान बहीण पायलचा खूप राग आला. त्याने गेले 2 दिवस पायलला शोधत काढले होते आणि आताही झोप त्याच्या डोळ्यांपासून कोसत दूर होती. तो रात्रभर देवाकडे तक्रार करत राहिला, अरे देवा, तू अचानक आमच्यावर काय संकटे आणलीस? पायलच्या घरातून पळून जाणे हे काय कमी होतं का, जे तू माझ्या वडिलांनाही आमच्यापासून दूर केलंस? राघवला माहीत होते की पायल घरातून पळून गेल्याचे आज ना उद्या सर्वांना कळेल आणि मग संपूर्ण समाजात त्याच्या कुटुंबाची बदनामी होईल. या सगळ्या विचारात राघवने कशी तरी रात्र काढली. परंतु त्या रात्री तर प्रत्येक क्षण राघवसाठी खूप त्रासदायक होता. रात्री उशिरा झोप लागल्यामुळे राघव सकाळी उशिरा उठला. जेव्हा तो खोलीच्या बाहेर आला तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्याला विश्वास बसत नव्हता की तो जे पाहतोय ते खरं आहे. राघवने पाहिले की समोर सोफ्यावर गीताची होणारी सासू बसली होती आणि तिच्यासोबत त्याची चुलतीही आली होती, कारण गीताची सासू राघवच्या काकूची मैत्रीण होती आणि त्याच्या चुलतीनेच हे लग्न ठरवले होते. राघवची बहीण आणि त्याची आई दोघी गीताच्या सासूसमोर नजर खाली करून बसल्या होत्या, तर गीताच्या भावी सासूबाई खूप रागावलेल्या दिसत होत्या. राघवच्या काकूंनी तिला इथलं सगळं सांगितलं असण्याची शक्यता वाटत होती. राघवने हॉलमध्ये प्रवेश करतात गीताच्या सासूबाईंनी त्याच्या बहिणीकडे व आईकडे रागानं पाहिलं आणि म्हणाल्या, हे सर्व काय चालले आहे? आणि मग त्या गीताकडे बघून म्हणाल्या, गीता, तुझी चुलती काय म्हणते ते सगळं खरं आहे का?
राघव त्यांना काही सांगण्याआधीच गीताच्या सासूबाई जागेवरून उभ्या राहिल्या आणि राघवच्या आईकडे बघून म्हणाल्या, घरात एवढा मोठा प्रकार घडला आहे आणि तुम्ही आम्हाला सांगण्याची गरजही समजली नाही. तिचे बोलणे ऐकून राघवने आणि त्याच्या आईने व बहिणीने शरमेने डोळे खाली केले आणि मग पुढे गीताच्या सासू राघवला टोमणा मारत म्हणाल्या, घरातील मुलगी पळून गेली. लोकांच्या टोमण्यापासून वाचण्यासाठी बापाने जीव सोडला. एवढं सगळं होऊनही तुम्हाला झोप कशी लागते? तुझ्या बहिणीने तुझ्या कुटुंबाची इज्जत उद्ध्वस्त केली. आता मी माझ्या नातेवाईकांना काय सांगणार की मी माझ्या मुलाचे लग्न अशा मुलीशी ठरवले आहे जिची धाकटी बाई आपलं तोंड काळं करून पळून गेली आहे. त्यानंतर गीताच्या सासूबाईंनी राघवच्या चुलतीकडे पाहिलं आणि म्हणाल्या, नाही बाबा नाही, मला माफ कर मालती, पण हे नातं आता होऊ शकत नाही. आम्ही या नात्याला यासाठी हो म्हटलं होतं की राघवच्या वडिलांची आपल्या समाजात खूप इज्जत आहे आणि समाजात त्यांचे खूप मोठे नाव होते. परंतु आता ना त्यांची ती इज्जत राहिली ना त्यांचं ते नाव ज्याच्या नावामुळे आम्ही हे नाते प्रस्थापित केले होते ती व्यक्तीच राहिली नाही तर हे नाते कसे होऊ शकते? गीताच्या सासूने त्या तिघांना आणखीन बऱ्याच गोष्टी ऐकवल्या आणि शेवटी ती तोंड करून घरातून निघून गेली. राघवच्या आईने शर्मेने डोळे मिटून घेतले. तिला वाटले की पृथ्वी फुटून ती त्यात गुरफटून जाईल, कारण गीताच्या सासूबाईंच्या बोलण्याने तिचे मन खूप दुखावले गेले होते. गीताची सासू निघून गेल्यावर राघवच्या चुलतीने आगीत आणखीन तेल ओतण्याचे काम केले. ताई, पायला शिकविण्याची गरज नाही, हे मी तुम्हाला आधीच सांगितले होते. आपली गीता फक्त मॅट्रिक पास झाली आहे तरीही तिचं नातं जुळलं होतं आणि तेही चांगल्या कुटुंबात. पण त्यावेळेस तुम्ही स्पष्टपणे सांगितले होते की आजकाल मुलींनी शिक्षण करणे खूप महत्त्वाचे आहे. राघवची काकू राघवच्या आईकडे टोमणे मारत बघत होती आणि तिचे शब्द राघवच्या मनावर हातोड्यासारखे आदळत होते. तिचं बोलणं संपून त्याची चुलतीही तिच्या घरी गेली. त्यानंतर राघवने पाहिलं की त्याची आई आपल्या खोलीत बसून खूप रडत होती. मग गीतासुद्धा ढसरसा रडायला लागली, कारण सासूच्या बोलण्याने तिचे मन तुटले होते आणि आता तिचे ठरलेले लग्नही मोडले होते. राघव आणि त्याचे कुटुंबीय मनातल्या मनात प्रार्थना करू लागले की गीताच्या होणाऱ्या सासूबाईंना त्यांच्या स्थितीची दया येईल आणि ते पुन्हा गीताचे नाते स्वीकारतील. पण ही सगळी त्यांची कल्पनाच होती, कारण गीताच्या सासू गेल्यावर लगेचच राघवला त्याच्या नातेवाईकांचे फोन येऊ लागले. राघवची धाकटी बहीण पायल घरातून पळून गेली आणि त्याच्या मोठ्या बहिणीचे लग्न मोडले. ही बातमी गीताच्या सासू सासऱ्यांनी साऱ्या समाजाला दिली असावी. राघवने त्याच्या घरातील सर्व फोन बंद केले, कारण त्याला माहीत होते की ते त्याचे सांत्वन करण्यासाठी नाही तर त्याची मजा घेण्यासाठी फोन करत आहेत. राघवचे डोळे आता लाल झाले होते आणि काल रात्रीपासून त्याच्या मनात येणाऱ्या विचारांकडे तो वारंवार दुर्लक्ष करत होता, कारण त्याचे मन तसे करायला अजिबात तयार नव्हते. पण आता राघवच्या कुटुंबासोबत जे काही घडलं होतं त्यामुळे राघवचा धीर सुटत चालला होता. राघवने व त्याच्या कुटुंबियांनी आधीच खूप अपमान सहन केला होता, परंतु आता अजून अपमान सहन करण्याची राघवची हिंमत नव्हती. त्यामुळे पुढे काय करायचे ते त्याने ठरवले होते. राघवला माहीत होतं की तो जे काही करणार आहे ते खूप चुकीचं आहे, परंतु या सगळ्यामध्ये त्याला आपल्या मनाला शांती द्यायची होती. राघवने आईकडे पाहिलं तर तिची प्रकृती अत्यंत नाजूक होती आणि ती पूर्णपणे निर्जीव अवस्थेत बेडवर पडली होती. त्याची आई गेल्या 2 दिवसांपासून नीट जेवलीही नव्हती. ती डायबिटीसची पेशंट होती. जेवणासोबतच तिला औषधे घ्यावे लागत होते. राघव आणि गीताने त्यांच्या आईला अनेकदा समजावलं, आई, जर तू पोटभर जेवली तरच तुला औषध घेता येईल. परंतु आज तिने जेवणाला हातही लावला नव्हता आणि हीच गोष्ट राघवला सगळ्यात जास्त त्रास देत होती. त्याने गीताकडे पाहिलं तर ती पण खूप निराश दिसत होती. राघवच्या आईनंतर गीता घरात सर्वात मोठी होती, त्यामुळे तिने तिचे दुःख स्वतःकडेच ठेवले होते. आणि असं असलं तरी गीताला लहानपणापासूनच दुःख लपवायची सवय होती.
त्यामुळे ती पटकन स्वतःवर नियंत्रण ठेवायची. परंतु राघवला आपल्या आई आणि बहिणीची अवस्था बघवत नव्हती. त्यामुळे राघव रागात घराबाहेर पडला आणि शहरातील रस्त्यांवरून आपली कार भरधाव वेगाने चालू लागला. आज राघव इतका संतापला होता की पायल व तिला पळून नेणारा मुलगा त्याच्यासमोर आले असते तर कदाचित त्याने दोघांनाही ठार मारले असते. पण सध्या राघवच्या मनात सूड घेण्याचे भूत शिरले होते आणि याच उद्देशाने त्याने आपली गाडी शहराच्या आतल्या भागाकडे वळवली, जिथून त्याच्या कुटुंबाची बदनामी सुरू झाली होती. म्हणजेच पायलच्या मुलासोबत पळून गेली होती. त्या मुलाच्या घराकडे राघव जाऊ लागला. तिथे गेल्यावर राघवने लाथ मारून त्या मुलाच्या घराचा दरवाजा उघडला. आत वरांड्यात त्या मुलाची आई आणि लहान बहीण बसलेले होते. मोठमोठी पावलं टाकत राघव त्या दोघींपर्यंत पोहोचला आणि त्या मुलीचा हात घट्ट पकडून तिला आपल्यासोबत ओढत नेऊ लागला. त्या मुलीची आई राघवला हात जोडून विनवणी करत होती, पण राघवने तिचे काही ऐकले नाही. त्याने मुलीच्या आईकडे एक कटाक्ष टाकला आणि मग रागाने म्हणाला, अगं म्हातारे, माझ्या मार्गात येऊ नकोस, नाहीतर तुझ्या मुलीला इथेच आपला जीव गमवावा लागेल. तुझ्या मुलाने माझ्या कुटुंबावर जी काही वेळ आणली आहे तीच वेळ तुमच्या कुटुंबावर येणार आहे. ज्याप्रमाणे आमची संपूर्ण समाजात बदनामी झाली त्याचप्रमाणे तुमचीसुद्धा बदनामी होईल. जेव्हा तुमची मुलगी माझ्यासोबत बिना लग्नाचे माझ्या घरात राहील आणि एक अनैतिक मुलाला जन्म देईल. असे म्हणत राघवने त्या मुलीला आपल्यासोबत बाहेर ओढले आणि गाडीच्या मागच्या सीटवर निर्दयीपणे ढकलले. त्यानंतर स्वतः गाडीत बसून आतून गाडी लॉक केली. त्या मुलीची आई सतत गाडीच्या काचेवर हात मारत होती आणि हात जोडून राघवला विनंती करत होती की माझ्या मुलीला सोडून दे. पण राघवला त्या मुलीच्या आईची जराही दया आली नाही आणि तो तिथून गाडी वेगाने चालवत निघून गेला. गाडीत बसलेली मुलगीही राघवसमोर हात जोडून म्हणाली, आम्ही सांगतो त्यावर तुमचा विश्वास का बसत नाही? माझ्या भावाची काही एक चूक नाही. माझ्या भावाने तुमच्या बहिणीला पळून नेलं नाही आणि यात त्याचा काही हात नाही. तो दुसऱ्या शहरात गेला आहे. तुमचं काहीतरी गैरसमज होते. प्लीज मला सोडून द्या. माझी आई घरी एकटी आहे आणि ती खूप आजारी आहे. राघवने त्या रडणाऱ्या मुलीकडे रागात एक नजर टाकली. त्यामुळे ती मुलगी शांत बसली. त्या मुलीचे वय खूपच लहान होते, कदाचित 17-18 वर्ष. दुधाळ गोरावर्ण असलेली ती सडपातळ मुलगी दिसायला खूप सुंदर होती. तिने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला होता. जेव्हा राघवने तिला जबरदस्तीने गाडी ढकलले होते तेव्हा तिचा ड्रेस कशात तरी अडकून फाटला होता. ती मुलगी तिच्या फाटलेल्या ड्रेसवर हात ठेवून आपले शरीर झाकण्याचा प्रयत्न करत होती. राघवने त्या मुलीला अशा अवस्थेत पाहिल्यानंतर त्याने तात्काळ गाडीला ब्रेक लावला आणि त्याने आपले जॅकेट काढून त्या मुलीकडे सरकवले. त्या मुलीनेही ताबडतोब राघवच्या हातातून जॅकेट घेऊन ते परिधान केले. त्यामुळे राघवच्या चेहऱ्यावर हसू उमटले, कारण राघवची एवढीच इच्छा होती की मुलीच्या काळजीपोटी तिची आई आणखीन आजारी पडावी आणि ती बातमी त्या मुलापर्यंत पोहोचावी, जेणेकरून तो मुलगा लवकरात लवकर परत येईल आणि त्या मुलालाही तितक्याच वेदना होतील ज्या राघवाने त्याच्या कुटुंबियांना सहन करावे लागल्या. राघवने गाडी थेट घराच्या अंगणात उभी केली आणि पलीकडून येऊन गाडीचा दरवाजा उघडून त्या मुलीला ओढत हॉलमध्ये नेली. ती मुलगी सतत रडत होती आणि हात जोडून राघवला विनंती करत होती, प्लीज मला जाऊ द्या. पण राघवला जणू सुडाच्या भूताने पछाडले होते आणि तो त्याच्या बदल्याच्या आगीत इतका आंधळा झाला होता की जे काही झाले आहे त्यात त्या मुलीचा काही दोष नाही हे तो विसरून गेला होता. राघवच्या मनात एकच गोष्ट चालू होती की ज्याप्रमाणे त्याच्या कुटुंबाची बदनामी झाली आहे त्याचप्रमाणे त्याच्या बहिणीसोबत पळून गेलेल्या मुलाच्या कुटुंबाचीही बदनामी व्हायला हवी. राघवने त्या मुलीला ओढत ओढत आईच्या पायाजवळ नेले. तेव्हा त्याची आई त्याच्याकडे आश्चर्यचकित नजरेने पाहू लागली. तर राघव लाल डोळ्यांनी त्या मुलीकडे पाहत होता. तो त्याच्या आईला म्हणाला, आई, हा आपल्या कुटुंबाच्या बदनामीचा बदला आहे. जोपर्यंत या मुलीचा भाऊ पायलला आपल्या स्वाधीन करत नाही
तोपर्यंत ही मुलगी आपल्या घरात मोलकरीण म्हणून राहील. आई, या मुलीवर अजिबात दया दाखवू नकोस, कारण ती आणि तिचे कुटुंब माफीच्या लायक नाही. राघवच्या आईने राघवकडे एक नजर टाकली आणि मग त्यांनी त्या रडणाऱ्या मुलीकडे पाहिले, जी त्यांच्याकडे दयेच्या आशेने पाहत होती. त्याचे बोलणे संपून राघव त्याच्या खोलीत आला आणि त्याचा राग शांत करण्यासाठी तो बाथरूममध्ये जाऊन शॉवरखाली उभं राहिला. ती मुलगी राघवच्या आईजवळ सोफ्यावर बसून सतत अश्रू ढाळत होती आणि राघवची आई त्या मुलीचे सांत्वन करत होती. काही वेळाने राघव पुन्हा हॉलमध्ये आला. त्या मुलीला आईच्या शेजारी बसलेले पाहून त्याचे खूप डोके फिरले. त्याने त्या मुलीचा हात पकडून तिला जोरात फरशीवर ढकलून दिले आणि तो त्या मुलीला म्हणाला, माझ्या आईजवळ बसण्याची तुझी हिंमत कशी झाली? तुझी जागा माझ्या आईच्या पायाजवळ आहे, त्यामुळे तिच्याजवळ बसण्याचा प्रयत्नही करू नकोस. आज तू ही चूक केलीस, पण पुन्हा कधी तू असे केलेस तर मी तुला तिथे जिवंत पुरून टाकेन. राघवचे बोलणे ऐकून ती मुलगी थरथरू लागली. राघवच्या आईने राघवचा हात धरला आणि म्हणाली, राघव, हा काय उद्धटपणा आहे आणि तू या मुलीशी असे कसे बोलू शकतोस? मी तुला हे संस्कार दिले आहेत का? जा आणि या मुलीला तिच्या घरी सोडून ये. नाही आई, मी मरेन, पण जोपर्यंत तिचा भाऊ पायलला आपल्या घरी परत घेऊन येत नाही तोपर्यंत मी या मुलीला तिच्या घरी सोडणार नाही. एवढेच नाही तर या मुलीच्या भावाला तुझ्या पायावर डोके ठेवून माफी मागावी लागेल. त्यानंतरच ही मुलगी इथून तिच्या घरी परत जाऊ शकेल. तो मुलगा स्वतःला काय समजतो आणि त्याला काय वाटते की तो माझ्या बहिणीला घेऊन जाईल आणि मी हातावर हात ठेवून सर्व काही शांतपणे पाहत राहीन? नाही आई, आता त्याला समजेल की जेव्हा आपल्या घरची इज्जत मातीत मिसळते तेव्हा त्या गोष्टीचे आपल्याला किती दुःख होते. असं म्हणत राघवने त्या मुलीकडे रागाने पाहिलं आणि म्हणाला, ए मुली, आता दिवसभर इथेच बसायचा बेत आहे का? पटकन उठून किचनमध्ये जा आणि मला 1 कप कॉफी बनव. आणि हो, माझ्या खोलीत कॉफी घेऊन ये. आणि जर तू कॉफी घेऊन यायला उशीर केलास तर मी काय करू शकतो हे तुला चांगलं माहीत आहे. राघवची ऑर्डर मिळताच ती मुलगी लगेच उठली आणि किचनमध्ये गेली. कदाचित ती राघवच्या धमकीने खूप घाबरली असावी. राघवच्या आईने राघवकडे बघून नाराजी व्यक्त केली आणि म्हणाली, राघव, तू हे बरोबर केलं नाहीस. यासाठी देव तुला कधीच माफ करणार नाही. ती मुलगी इतकी लहान आणि निरगस आहे आणि त्या गरीब मुलीची यात काय चुकी आहे जे तू त्या निष्पाप मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला आहे. राघवने आईचे म्हणणे धुडकावून लावले आणि म्हणाला, आई, ती मुलगी किती लहान किंवा निरगस आहे याने मला काही फरक पडत नाही. जोपर्यंत पायल आपल्या घरी परत येत नाही तोपर्यंत ही मुलगीही तिच्या घरी परत जाऊ शकणार नाही, यात तीळ मात्र शंका नाही. मग राघवने आपल्या बहिणीकडे बघितलं आणि म्हणाला, तायडे, त्या मुलीने कॉफी बनवताच तिला माझ्या खोलीत पाठवून दे. असं म्हणत राघव त्याच्या खोलीकडे जाऊ लागला. तेव्हा राघवची बहीण त्याच्या डोळ्यात बदला घेण्याची तळमळ पाहून म्हणाली, राघव, खबरदार, तू त्या मुलीसोबत असं काही केलंस तर. पण राघव त्याच्या बहिणीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्याच्या खोलीत निघून गेला, कारण त्याला हे माहीत होतं जर तो तिथे जास्त वेळ राहिला तर त्याची बहीण त्याला भावनिक ब्लॅकमेल करून त्याला त्याच्या हेतूपासून दूर करण्याचा प्रयत्न करेल. पण आता त्याने ठरवले होते की तो आपल्या इराद्यापासून मागे हटणार नाही. खूप उशीर झाला होता, पण ती मुलगी अजून कॉफी घेऊन आली नव्हती. तर राघवने लगेच ओरडून विचारले, ए मुली, तू स्वतः कॉफी आणतेस की मला तिथे यावे लागेल? राघवने हे सांगताच ती मुलगी लगेच त्याच्या खोलीत कॉफी घेऊन हजर झाली. तिचे हातपाय थरथरत होते आणि तिच्या चेहऱ्यावर घामाचे छोटे थेंब चमकू लागले होते. राघवने त्या मुलीकडे रागाने पाहिलं आणि तिच्या हातातून कॉफीचा कप घेतला. कॉफी देऊन ती मुलगी लगेच खोलीतून बाहेर जाऊ लागली. तेव्हा राघवने हातातील कॉफीचा कप खाली ठेवला आणि त्याने दरवाजा लावून त्या मुलीचे मनगट पकडून तिला भिंतीजवळ धरले. त्यानंतर तो हळूहळू त्या मुलीच्या जवळ आला आणि पुढच्या क्षणात
त्या मुलीची नाजूक कंबर राघवच्या हाताच्या घेऱ्यात आली. त्यानंतर राघवने दुसऱ्या हाताने मुलीच्या चेहऱ्यावरील केस साईडला करण्यास सुरुवात केली. राघव इतके जवळ आल्यामुळे ती मुलगी खूप घाबरली आणि भीतीने थरथरू लागली. ती थरथरत्या शब्दात म्हणाली, काय करतोयस? प्लीज माझ्यापासून दूर राहा. माझी आई आणि मी खरं सांगते की माझ्या भावाने काही केलं नाही. असे म्हणत ती मुलगी थरथरत रडायला लागली. तिचे रडणे आणि थरथर कापणे राघवच्या मनाला आनंद देत होते. राघव त्या मुलीला म्हणाला, तुझ्या भावाने माझ्या बहिणीला पळून नेऊन खूप मोठी चूक केली आहे आणि याची शिक्षा त्याला नक्कीच भोगावी लागेल. आता जेव्हा मी तुझ्या इज्जतीचा खेळ करेल तेव्हा तुझ्या भावालाही समजेल की एखाद्याच्या घरची इज्जत खराब झाली की त्या घरातील लोकांना कुठल्या कुठल्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. मला आत्ता जी वेदना होत आहे तीच वेदना मला तुझ्या भावाला द्यायची आहे. असे म्हणत राघवने त्या मुलीचे नाजूक ओठ आपल्या ओठात पकडले आणि ती मुलगी राघवच्या मिठीत रडू लागली. राघवचे ओठ तिच्या मानेकडे सरकत होते. मग त्याला आपल्या मानेवर काहीतरी ओले वाटू लागले. तिच्या डोळ्यातून वाहणारे शांत अश्रू राघवच्या मानेवर पडत होते. त्यामुळे अचानक राघव भानावर आला आणि त्याने त्या मुलीला स्वतःपासून दूर ढकलले. कदाचित सुडाच्या आगीत राघव खूप अंधाळा झाला होता, नाही तर तो अजिबात इतका कडक स्वभावाचा नव्हता आणि आजपर्यंत त्याने कोणत्याच मुलीकडे कधीच वाईट हेतूने पाहिले नव्हते. पण आज माहीत नाही त्याला काय झाले होते. तो हे सर्व करून बसला. भानावर येताच राघव ताबडतोब त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि घराबाहेर निघून गेला. त्यानंतर रात्री तो उशिरा घरी परतला. तेव्हा त्याची आई आणि बहीण दोघीही त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत होत्या. त्या दोघी त्याला काय विचारणार आहे हे त्याला माहीत होते, पण त्यावेळी त्याला कोणाच्या प्रश्नाचे उत्तर द्यावेसे वाटले नाही. म्हणून तो तिथून निघून शांतपणे आपल्या खोलीत जाऊ लागला. तेव्हा त्याची आई गंभीर शब्दात म्हणाली, राघव, पळून जाण्याची गरज नाही. इकडे ये, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. राघव डोळे खाली करून आईला म्हणाला, आई, मी का पळून जाऊ बरं? मी भित्र नाही आणि मी असं काही गुन्हा केला नाही की मला तोंड लपून पळून जावं लागेल. हो राघव, तू भित्र नाहीस, पण तू नामर्द नक्कीच आहेस. त्यामुळे तू एका गरीब मुलीला कसलाही विचार न करता तिच्या घरातून घेऊन आलास आणि वरतून तू हेही म्हणत आहेस की मी काही गुन्हा केला नाही. राघव, तुझी बहीण स्वतःच्या इच्छेने त्या मुलासोबत पळून गेली, पण तू या मुलीला तिच्या घरातून जबरदस्तीने पळून आणले आहेस. माझ्या नजरेत अशी व्यक्ती नामर्द आहे. आणि मग तू हे का विसरलास की तुला एकच बहीण आहे. गीतासुद्धा तुझी बहीण आहे, जिचे नुकतेच लग्न मोडले आहे. आणि तू मला एक गोष्ट सांग राघव, तू कोणत्या अधिकाऱ्याने त्या मुलीवर असे आदेश लादतोस? हे बघ राघव, आता तू तुझी मनमानी बंद कर आणि शांतपणे या मुलीला तिच्या घरी सोडून ये. आई, हे मी तुला आधीही सांगितलं होतं आणि आता पुन्हा सांगतोय की मी मेलो तरी चालेल, पण जोपर्यंत तिचा भाऊ पायाला आणत नाही तोपर्यंत मी या मुलीला तिच्या घरी सोडणार नाही. त्या लोकांना आपल्या इतका अपमान सहन करावा लागेल तरच ही मुलगी तिच्या घरी परत जाऊ शकेल. पण राघव, तू या निरगस मुलीला का शिक्षा देतोस? आणि जे काही घडले त्या मुलीचा काय दोष आहे? आई, माझे वडीलही निर्दोष होते आणि गीता दिदीचीही चूक नव्हती. मग पायलाने त्या मुलाच्या चुकीची शिक्षा तिला का मिळाली? जे काही घडले आहे हे सर्व त्या मुलामुळेच घडले आहे आणि त्याच्या कृत्याची शिक्षा आपल्याला भोगावी लागली आहे. राघवची आई निशब्द नजरेने राघवकडे पाहत होती, कारण राघवही आईच्या बोलण्याची वाट पाहत होता. आणि मग काही वेळ गप्प राहिल्यावर त्याची आई म्हणाली, राघव, ही मुलगी कोणत्याही नात्याशिवाय या घरात राहू शकत नाही आणि जर तुला या मुलीला आपल्या घरात ठेवायचे असेल तर तुला या मुलीशी लग्न करावे लागेल. नाही तर तू या मुलीला आत्ताच तिच्या घरी सोडून ये. आणि जर तू माझं ऐकलं नाहीस तर माझं तुझ्यासोबतचं नातं कायमचं संपुष्टात येईल. राघवच्या आईला माहीत होतं की तो त्या मुलीशी कधीच लग्न करणार नाही, ना तो त्याच्या आईशी नातं संपू शकेल. म्हणून त्याच्या आईला वाटलं की आता राघवची इच्छा नसली तरी तो त्या मुलीला तिच्या घरी सोडून येईल.
पण दुसऱ्या क्षणी राघवचे उत्तर ऐकून राघवच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. राघवने त्या मुलीशी लग्न करण्यास होकार दिला. त्याने काही विचार करून या लग्नाला होकार दिला होता. कारण पायल घरी परत येईपर्यंत आपण त्या मुलीशी लग्नाचे नाटक करावे आणि मग पायल घरी परत येताच त्या मुलीला तिच्या भावासमोरच घटस्फोट देता येईल आणि तिला घरातून हाकलून देईल असे त्याला वाटले होते. राघवची आईही आपणच विणलेल्या जाळ्यात अडकली होती आणि इच्छा नसतानाही त्यांना राघवचे त्या मुलीसोबत लग्न लावून द्यावं लागलं. मग दुसऱ्या दिवशी राघवने पंडितजींना घरी बोलावले आणि पंडितजी येतात त्यांनी लग्नाची तयारी सुरू केली. अशात काही जवळच्या नातेवाईकांसमोर राघवने नेहा नावाच्या मुलीशी लग्न केले. नेहाने रडत रडत राघवसमोर हात जोडून खूप विनवणी केली, पण राघवने नेहाचे काही ऐकले नाही. त्याने बळजबरीने तिचा हात धरला आणि अग्नीसमोर 7 फेरे घेऊन तिच्याशी लग्न केले. राघवच्या आईने राघवला समजावले, नेहा अजून खूप लहान आहे, त्यामुळे ती वयात येईपर्यंत आमच्या खोलीत आमच्यासोबत राहील. पण राघवने आईला स्पष्टपणे सांगितले की नेहा आता माझी पत्नी आहे, त्यामुळे ती माझ्यासोबत माझ्या खोलीतच राहील. नेहानेही राघवच्या आईचा हात घट्ट पकडला, कारण तिला राघवच्या खोलीत जायचे नव्हते. परंतु राघवने आईच्या हातातून नेहाचा हात हिसकावून घेत तिला आपल्या खोलीत ओढत नेले. खोलीत प्रवेश करताच नेहाने राघवचा हात झटकला आणि ती पळून बाथरूममध्ये जाऊन बसली. त्यानंतर ती बाथरूममध्ये जोरजोरात रडू लागली आणि म्हणाली, प्लीज मला माझ्या घरी जाऊ द्या. तुम्ही मला याची शिक्षा का देत आहात? मी काही केले नाही, मी निर्दोष आहे. नेहाचा निरगसपणा तिच्या आवाजात स्पष्ट दिसत होता, जे ऐकून राघवच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू उमटले आणि राघव बाथरूमच्या दारापाशी उभे राहून किंचित हसतच मान हलू लागला. नेहा जितकी सुंदर होती त्यापेक्षा जास्त ती निरगस दिसत होती. नेहाचे ते निरगस मोठे डोळे, जे राघवला पाहताच घाबरून बंद व्हायचे, ते कोणालाही वेड लावू शकत होते. आणि कळत न कळत राघवसुद्धा नेहाच्या त्या निरगस मोठ्या डोळ्यांनी वेडा झाला होता. राघव शांतपणे जाऊन सोफ्यावर बसला आणि नेहा बाहेर येण्याची वाट पाहू लागला. मात्र बराच वेळ नेहा बाथरूममधून बाहेर आली नाही. मग राघवने नेहाला हाक मारली आणि म्हणाला, नेहा, तुला पूर्ण आयुष्य बाथरूममध्ये घालवायचं आहे का? लवकर बाहेर ये, नाही तर मला दार तोडून आत यावं लागेल. राघवचे शब्द ऐकून नेहा ओल्या वांदऱ्यासारखी राघवसमोर येऊन उभी राहिली आणि भीतीने थरथरू लागली. रडून रडून नेहाचे डोळे लाल झाले होते आणि तिचा अश्रूंनी भिजलेला चेहरा राघवच्या मनाला आणखीनच दुखवत होता. राघव स्वतःच्या अवस्थेकडे पाहून आश्चर्यचकित झाला, कारण त्याने नेहासोबत यासाठी लग्न केले होते की जेणेकरून त्याला त्याचा बदला घेता यावा. मग त्याचे हृदय नेहासाठी का धडधडत होते? त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आणि नेहावरून आपली नजर हटवली. पण राघवची नजर पुन्हा पुन्हा नेहाच्या चेहऱ्यावर जात होती, कारण नेहा तरुण मुलगी होती आणि ती दिसायला खूपच सुंदर होती. परंतु राघवला पुन्हा पुन्हा तेच आठवत होते की तिच्या भावामुळे त्याच्या मोठ्या बहिणीचे लग्न मोडले होते आणि त्याच्या वडिलांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे राघवला नेहाशी कोणतेही संबंध ठेवायचे नव्हते, कारण त्याने बदला घेण्यासाठी नेहाला त्याच्या घरी आणले होते. पण सुडाची ही आग त्याच्या हृदयाला अशा प्रकारे घायल करेल हे त्याला माहीत नव्हते. राघवचे हृदय जोरजोरात धडधडत होते आणि तो नेहाकडून त्याचा हक्क काढून घेण्याची तळमळ करत होता, कारण आता नेहा त्याची बायको झाली होती. त्याचा नेहावर पूर्ण अधिकार होता आणि या कारणामुळे राघवने नेहाला आपल्या मिठीत धरले आणि तिच्या हृदयाचे ठोके त्याला जाणवू लागले. राघवच्या कृतीने नेहालाही आश्चर्याचा धक्का बसला आणि तिने राघवच्या पकडीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला. मग अचानक राघवने नेहाला स्वतःपासून दूर ढकलले आणि तो लगेच खोलीतून बाहेर पडला. कदाचित राघवला आठवलं असेल की तो त्याच्या मर्यादा ओलांडू लागला आहे, कारण राघव हा त्या लोकांपैकी नव्हता
जे बळजबरीने पत्नीसोबत संबंध प्रस्थापित करून पती होण्याचा अधिकार गाजवतात. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे नेहा अजून त्या वयात आली नव्हती. ती इतकी लहान होती की कदाचित तिला या नात्याबद्दल जास्त माहिती नसेल, कारण ती फारशी शिकलेली नव्हती. राघव विचार करू लागला की नेहा हे फक्त त्याचा बदला घेण्याचे साधन आहे आणि तिच्या संमतीशिवाय तिला स्पर्श करण्याचाही त्याला अधिकार नाही. हे तो कसा विसरला, कारण हे लग्न राघवसाठी फक्त नाटक होतं. मग राघवला वाटले की कदाचित तो फक्त नेहाकडे तिच्या सुंदरतेमुळे आकर्षित झाला असेल आणि काही दिवसात हे आकर्षण फेसासारखे कमी होईल. मग तो नेहाला कायमचे सोडून देईल आणि अशा प्रकारे त्याचा बदलाही पूर्ण होईल. परंतु त्याला माहीत नव्हते की जिच्यासोबत त्याने लग्नाचे नाटक केले आहे, काही दिवसातच तो तिला आपल्या हृदयाची राणी बनवेल. लग्नाच्या मंत्रांमध्ये किती ताकद असते हे आज राघवला कळले होते, कारण ती अशी शक्ती आहे जी दगडाच्या माणसालाही वितळू शकते. आणि राघव हा मवळ मनाचा माणूस होता. आता नेहा राघवसोबत राघवच्या खोलीत राहत होती. ती राघवची सगळी कामं करायची. राघवही त्याची सगळी कामं नेहाकडून मोठ्या प्रेमाने करून घ्यायचा. तो नेहाला नेहमी त्याच्या कामात आणि त्याच्या आजूबाजूला गुंतवून ठेवायचा, कारण आता त्याला सतत नेहाला बघायची सवय लागली होती. नेहा त्याच्या नजरेपासून थोडी दूर गेली तर राघव उत्सुकतेने तिला इकडे तिकडे शोधू लागायचा. कधी कधी नेहाला राघववर चिडचिड व्हायची, पण तरीही ती सगळी कामं राघवसाठीच करायची. आणि त्याचं कारण कदाचित हळूहळू तिलाही राघवची सवय झाली होती. आता ती सुद्धा राघवसोबत वेळ घालू लागली होती. राघवच्या बदललेल्या वागण्याने नेहा देखील राघवकडे आकर्षित होऊ लागली होती. आणि नवरा होऊनही राघवने आजपर्यंत नेहाशी कोणतेही जबरदस्तीने संबंध ठेवले नव्हते. राघवच्या या चांगुलपणाने नेहाच्या मनात त्याची जागा बनवली होती. राघवची प्रेमळ आणि मादक नजर पाहून नेहाला जेव्हा लाज वाटायची, तेव्हा नेहाचे हे लाजाळू हास्य राघवच्या हृदयांच्या तारांना आणखीनच खिळून टाकायचे. आता नेहाला पूर्वीसारखी राघवची भीती वाटत नव्हती, पण ती राघव घरी येण्याची आतुरतेने वाट पाहत असायची. राघव ऑफिसमधून घरी आला की अनेकदा त्याला नेहा दारात आपली वाट पाहत असलेली दिसायची. मग नेहा राघवला पाहतात ती पटकन दारातून आत जायची. नेहाची ही एक झलक राघवच्या दिवसभरातील सर्व कामाचा थकवा नाहीसा करायची आणि त्याच्या मनाला शांती द्यायची. नेहा व राघवच्या लग्नानंतर अवघ्या महिन्याभरात राघवने त्याची लहान बहीण पायलला तिच्या पतीसोबत एका रेस्टॉरंटमध्ये पाहिले. तेव्हा पायल आणि तिच्या नवऱ्याला पाहून राघवला धक्काच बसला, कारण पायलचा नवरा नेहाचा भाऊ नव्हता. पायलने स्वतः तिच्या नवऱ्याची राघवशी ओळख करून दिली आणि मग राघवला कळाले की नेहा आणि तिची आई त्याला खरे सांगत होते की या सगळ्यात नेहाचा भाऊ मोहनचा काही दोष नाही. पायलने स्वतः राघवला सांगितले की मोहन फक्त तिचा चांगला मित्र होता आणि त्या दोघांमध्ये मैत्रीपेक्षा जास्त काहीच नव्हते. त्या दिवशी राघव खूप लाजत घरी परतला, कारण आज नेहाला सामोरे जाण्याची त्याच्यात हिंमत होत नव्हती. पण खरे संकट तर घरी त्याची वाट पाहत होते, कारण नेहाचा भाऊ मोहन अत्यंत रागात राघव घरी परतण्याची वाट पाहत होता. राघवने घरात प्रवेश करतात मोहनने राघवची कॉलर पकडली आणि म्हणाला, माझ्या बहिणीला हात लावायची तुझी हिंमत कशी झाली? राघव मूकपणे मोहनचा सगळा राग सहन करत होता, कारण आज राघवला समजले होते की पायलच्या नवऱ्याने त्याच्या घरच्यांशी जे केलं होतं तेच त्याने मोहन आणि त्याच्या घरच्यांसोबत केलं होतं. कोणताही ठोस पुरावा नसतानाही राघवने मोहनवर आरोप केले होते. त्यामुळेच राघवने नेहाला जबरदस्तीने घरातून पळून आणले होते. राघवची खूप खरडपट्टी काढल्यावर मोहन राघवला म्हणाला, तुझा नियम आहे ना, इज्जतीच्या बदले इज्जत आणि बहिणीच्या बदले बहीण. तर आज मी सुद्धा तुझ्याशी तेच करेन. माझ्या बहिणीशी तू जबरदस्ती लग्न केले, त्या बदल्यात मी सुद्धा तुझ्या बहिणीशी जबरदस्तीने लग्न करणार. असे म्हणत मोहनने राघवची बहीण गीता हिचा हात पकडून तिला जबरदस्तीने आपल्यासोबत नेण्यास सुरुवात केली. तेव्हा राघव मोहनसमोर हात जोडून म्हणाला, मोहन, मला माफ कर.
माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. कॉलेजमधून मला तुझी आणि पायलबद्दल जी काही माहिती मिळाली त्यावरून मी समजले होते की पायलला तूच पळून नेले आहेस. राघव मोहनला गीताला सोडण्याची विनंती करत होता, पण मोहन राघवची एकही गोष्ट ऐकायला तयार नव्हता. ते क्षण राघवच्या डोळ्यासमोर तरळू लागले, जेव्हा नेहाची आई हात जोडून नेहाला सोडण्यासाठी त्याला विनवणी करत होती. पण त्यावेळी राघवने तिचे काहीच ऐकले नाही. मग अचानक नेहा मोहनच्या समोर येऊन उभी राहिली आणि म्हणू लागली, दादा, तू हे काय करतोस? जेव्हा राघवने मला आपल्या घरी येऊन सांगितले की पायलला तुझ्या भावाने पळून नेले, तेव्हा मी मोठ्या आत्मविश्वासाने आणि अभिमानाने म्हणाले, माझा भाऊ असे करू शकत नाही. पण आता तू हे सर्व करून दुसरा राघव होत आहेस. दादा, जरा विचार कर. राघवने जी काही चूक केली त्यात गीताताईंचा काय दोष आहे? जे राघवने केले त्याची शिक्षा तू तिला का देत आहेस? नेहाच्या तोंडून असे शहाणे शब्द ऐकून मोहनने त्या क्षणी गीताचा हात सोडला आणि नेहाला म्हणाला, चल नेहा, आता तुला हे जबरदस्तीचे लग्न आयुष्यभर वाहण्याची गरज नाही. तेव्हा नेहा म्हणाली, नाही दादा, हे लग्न माझ्या इच्छेविरुद्ध झाले आहे, हे मला मान्य आहे. पण आता मला माझे संपूर्ण आयुष्य इथेच या घरात घालवायचे आहे. नेहाचे बोलणे ऐकून मोहन म्हणाला, नेहा, तू वेडी झाली आहेस का? ज्याने तुझ्यावर हे नाते जबरदस्तीने टाकले आहे त्याच्यासोबत तुला आयुष्य घालवायचे आहे का? यावर नेहा म्हणाली, हो दादा, मला माझे संपूर्ण आयुष्य याच व्यक्तीसोबत घालवायचे आहे. कारण मला असे वाटते की असा जीवनसाथी कदाचित मला शोधूनही सापडणार नाही, जो लग्नानंतरही आपल्या पत्नीवर तिचा पती होण्याचा अधिकार जबरदस्तीने दाखवत नाही. असे म्हणत नेहाने राघवचा हात हातात धरला. मग राघवच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ते अश्रू नेहाच्या हातावर पडू लागले. राघवचे अश्रू हातांनी साफ करत नेहा म्हणाली, राघव, आता हे थांबा. पुरे झाला पश्चाताप, कारण मी तुमच्यासोबत खूप आनंदी आहे. राघवला नेहाची माफी मागायची होती, पण त्याच्या तोंडून एक शब्दही निघत नव्हता, कारण राघवचे डोळे त्याचा चेहरा ओला करून सांगत होते की त्याला आपल्या कृत्याचा किती पश्चाताप होत आहे. तरीही त्याने एक प्रयत्न केला आणि आपले तोंड उघडले आणि म्हणाला, नेहा, तू मला सोडणार नाहीस ना? नाही तर तुझा हा राघव तुझ्याशिवाय राहू शकणार नाही. राघवने हे बोलतात नेहाने राघवच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली, खबरदार राघव, तू पुन्हा मरण्याबद्दल बोललास तर माझ्या राघवला काही होण्याआधीच मी स्वतःला संपून टाकेल. कारण आता ही नेहा राघवशिवाय एक क्षणही जगू शकत नाही. असे म्हणत नेहाने राघवच्या छातीवर डोके टेकवले. त्यामुळे राघवने नेहाला आपल्या मिठीत घेत सर्वांसमोर तिच्यावरील आपले प्रेम व्यक्त केले. राघव आणि नेहाचे बोलणे ऐकून मोहनलाही हैसी वाटली की त्याची बहीण राघवसोबत खूप आनंदी आहे आणि त्यांचा एकमेकांवर खूप जीव आहे. त्याच वेळी राघवची आईही मंदिरातून परतली. राघव आणि नेहाला एकत्र पाहून त्यांनाही आनंद झाला. मग अचानक त्या म्हणाल्या, माझी गीताही तिच्या आयुष्यात आनंदी राहो आणि तिलाही एक चांगला जीवनसाथी मिळो. तेव्हा मोहनने राघवच्या आईच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला आणि म्हणाला, मी लहान आहे, परंतु मी एक मोठी गोष्ट बोलणार आहे. कारण अशा गोष्टी घरातील वडीलधारी मंडळीच बोलायला येतात, पण सध्याच्या वेळेचा नाजूकपणा समजून मी ते स्वतःच बोलतो. जर गीता या नात्याला सहमत असेल तर मी तिची जबाबदारी माझी पत्नी म्हणून स्वीकारायला तयार आहे, जेणेकरून मी सर्व जगाचे सुख गीताच्या चरणी ठेवू शकेन. त्यानंतर मोहन राघवला म्हणाला, राघव, मी हे कोणत्या बदल्याच्या हेतूने करत नाही. जर तुझी बहीण माझ्या घरची इज्जत बनली तर तिलाही तेवढाच आदर आणि प्रेम मिळेल, जे एका बायकोला आणि सुनेला मिळते. मोहनचे बोलणे ऐकून राघवने त्याची बहीण गीताकडे पाहिले आणि ती लागतच आत निघून गेली. त्याला आपल्या बहिणीचे उत्तर मिळाले होते, म्हणून त्याने मोहनला मिठी मारली आणि म्हणाला, आज मला खूप आनंद झाला आहे की माझ्या बहिणीला तुझ्या रूपात जीवनसाथी मिळत आहे. त्यानंतर काही दिवसातच गीता आणि मोहनचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले आणि दोन्ही जोड्या आपले आयुष्य आनंदात जगू लागले.
गीताच्या लग्नाच्या दिवसापासून राघवनेही आपले वैवाहिक जीवन जगण्यास सुरू केले. त्याने त्याच्या कृत्याबद्दल नेहाला पुन्हा माफी मागितली आणि नेहानेही त्याला मनापासून माफ केले. आज पहिल्यांदाच राघवने नेहाच्या कपाळावर प्रेमाचा वर्षाव केला आणि तिच्या आयुष्यात त्याच्या प्रेमाचा पहिला शिक्का मारला. राघवच्या कृतीमुळे नेहाही लाजली आणि राघवच्या मिठीत गेली. एखाद्या स्त्रीने जिद्द बाळगली तर ती तिचे मोडकळीस आलेले घरही स्वर्ग बनू शकते, असे कोणीतरी म्हटले आहे. हे खरे आहे. जसे नेहाने आपल्या बुद्धीने आपले जीर्ण घर स्वर्गासारखे सुंदर केले, परंतु पायलने तिच्या घराची इज्जत तर उद्ध्वस्त केलीच होती. पण तिच्यामुळे तिचे वडील या जगातून कायमचे निघून गेले होते आणि आज याच कारणास्तव पायलच्या कुटुंबातील कुणीही तिला भेटायला जात नाही, कारण तिने तिच्या वडिलांचा वर्षानुवर्ष कमावलेला आदर काही क्षणात नष्ट केला होता. मित्रांनो, जरी कथा आवडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.